हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 3, भक्तिलक्षणे, सूत्र क्रमांक 16. पूजादिषु अनुरागः इति पाराशर्या. पूजा अर्चा इत्यादी विधींमध्ये अनुराग म्हणजे पराशर पुत्र वेदव्यासांच्या मते भक्ती होय. परमात्मा विराट आहे, सूक्ष्माती सूक्ष्म आहे, मानव एक छोटासा अंश आहे, जड आहे. समोर काही असेल तर तो त्याकडे आपले लक्ष वेधून आपल्या इंद्रियांनी काही कृती करू शकतो. परंतु समोर काहीही नसताना अध्यारूत गोष्ट त्याच्या आकलनाच्या बाहेर जाते. परमात्मा असीम, अदृश्य, निराकार, अरूप, अव्यक्त आहे. मानव सीमित, दृश्य, आकार असलेला, रूपाने व्यक्त होणारा आहे. त्याला परमात्म्यासारखे असीम, अदृश्य, निराकार, अरूप, अव्यक्त होणे शक्य नाही. परंतु परमात्म्याला सर्व काही शक्य आहे. त्याला मानवासारखे सीमित, दृश्य, आकार असलेला, रूपधारी, व्यक्त होणे शक्य आहे. यामधूनच मूर्तिपूजेची कल्पना पुढे आली. भक्त म्हणत आहे की मला परमात्म्याची पूजा करायची आहे, त्याची पादसेवन भक्ती करायची आहे. परंतु मी एक छोटासा अंश त्या विश्वव्यापी विराटाला शोधू कसा आणि कोठे? त्यातून तो समोर आलास तर त्याला माझ्या या छोट्याशा ज्ञानेंद्रियात सामावून कसा घेऊ आणि कोठे? त्यापेक्षा मला पूजा, सेवा करणे शक्य होईल अशा स्थितीत परमात्म्यानेच माझ्यासमोर प्रगट व्हावे. भक्ताने परमात्म्याची प्रतिमा तयार केली. अर्थातच ती त्याच्या मानवी कल्पनेप्रमाणे असल्यामुळे ती मानवी देहधारी आहे. स्वतःप्रमाणे त्याने परमात्म्याचा नित्य दिनक्रम आखून घेतला आणि त्याची पूजा अर्चा, भजन पूजन सुरू केले. आता तेथे दगड, माती, कागद, रांगोळी, रंग, चित्र किंवा असे काही नाही. भक्ताने मनःपूर्वक पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने आर्त होऊन धावा करून परमात्म्याला त्या प्रतिमेत वास्तव्याला बोलावलेले आहे. आता अशी ती प्राणप्रतिष्ठा स्थापित परमात्म्याची प्रतिमा आहे. ती प्रतिमा आता पवित्र आहे, ते जागृत दैवत आहे. ते आता पूजास्थान आहे, तेथे आता देवघर आहे. त्या सभोवती मंदिर बांधले आहे. भक्ताला भेटणे शक्य व्हावे म्हणून असीम सीमित झाला आहे, अदृश्य आता दृश्य झाला आहे, अव्यक्त आता व्यक्त झाला आहे. येथे वेदव्यासांनी अनुराग असा शब्द वापरला आहे, तो मोलाचा आहे. राग म्हणजे भावभावना, अनु म्हणजे मागोमाग येणे. परमात्म्याच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करताना भक्ताच्या भावभावनांचा ओलावा त्या प्रतिमेत चिंब भिजला आहे. भक्ताच्या भावभक्तीने ती जडप्रतिमा आता ओलीचिंब झाली आहे. ती आता जड राहिलेली नाही. ती आता भक्तासाठी दयेने, करुणेने, वात्सल्याने, प्रेमाने ओथंबली आहे. भक्ताच्या परमभक्तीने, दृढ श्रद्धेने भारावली आहे. भक्तासाठी परमात्मा प्रतिमेच्या रूपात भक्तासमोर प्रत्यक्ष उभा आहे. भक्ताजवळ तो संवाद करत आहे. त्याच्यासह नर्तन, कीर्तन, भजन, पूजन, प्रसाद, सेवन करत आहे. सकाळी भक्त परमात्म्याला हलकेच झोपेतून जाग करून उठवत आहे. त्याला न्हाऊ माखू घालत आहे, वस्त्र प्रावरण नेसवत आहे, भोजन भरवत आहे. त्याची पादसेवन भक्ती करत आहे. रात्री परमात्म्याला विश्रांती मिळावी म्हणून निजवत आहे. परमात्मा हे सर्व भक्ताकडून मोठ्या लढीवाळपणे करवून घेत आहे. याला अनुराग म्हणतात. आता ती प्रतिमा नाहीच, आता तो प्रत्यक्ष परमात्माच आहे. त्याला पाहताच भक्ताचे हात परमात्म्याच्या चरणी पादस्पर्श करतात. मस्तक त्याच्या चरणी टेकले जाते. उभे राहून परमात्म्याला आलिंगन देऊन ऊरभेट घेतली जाते. सखा पांडुरंग, श्रीहरी, भक्तवत्सल परब्रह्म परमात्मा भेटल्यावर लोचनी आनंदाश्रू येतात. विश्व खुजे होते, ठेंगणे होते.
भक्त मूर्तीत अमूर्त पाहतो, अदृश्यात दृश्य पाहतो, निराकारात आकार पाहतो, अरूपात रूप पाहतो. त्यासाठी भक्ताचे डोळे आणि भक्ताचे हृदय असावे लागते. प्रतिमेत प्राणप्रतिष्ठा प्रस्थापित होण्याआधी भक्ताच्या डोळ्यात हृदयात परमात्मा प्रस्थापित व्हावा लागतो. म्हणजेच मग प्रतिमेत, मूर्तीत, तसबिरीत, चित्रात, दगडात, मातीत, कागदात, सजीवात, निर्जीवात, जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, चराचर सृष्टीमध्ये एका परमात्म्याचा साक्षात्कारी अनुराग होतो. भक्ताला अनुराग व्हावा, त्याच्या हातून पूजा अर्चा व्हावी, भजन पूजन व्हावे, यज्ञ याग व्हावा, कीर्तन नर्तन व्हावे, ही त्या परमात्म्याचीच एक सृष्टी व्यवस्था आहे. ही त्या परमात्म्याची एक अजब लीला आहे. जगतात सजीव, निर्जीव, चल, अचल अशी चौफेर सृष्टी पसरलेली आहे. या प्रत्येक सृष्टी घटकाकडून परमात्म्याची पूजा केली जावी अशी ही व्यवस्था आहे. कारण सृष्टीच्या या प्रत्येक घटकाला परमात्म्याच्या पूजेची आच लागलेली असते. प्रत्येक शिळेला आपल्यातून मूर्ती घडावी असेच वाटत असते. प्रत्येक दगडगोट्याला आपल्याला शेंदूर लावला जावा असेच वाटत असते. उभ्या वृक्षाला आपल्या बुंध्याशी भक्तगण जमावे, निसर्गाची उपासना व्हावी असेच वाटत असते. लाकडाच्या पडीकोणक्याला आपल्यातून मूर्ती कोरली जावी असेच वाटत असते. यामुळे अभिनय म्हणून का होईना, पण या प्रत्येकाला परमात्मा स्वरूप होता येते. प्रत्येक झाडाला, वृक्षाला, वेलीला, लतापल्लवींना आपल्या पानाफुलांची उधळण परमात्म्यावर व्हावी, त्याच्या चरणी वाहिली जावीत, त्याच्या मस्तकी धारण केली जावीत असेच वाटत असते. चंदनाला आपला गंध सुगंध परमात्म्यासाठीच दरवळावा असेच वाटत असते. कारण यांनाही आपल्याकडून परमात्म्याची सेवा व्हावी असेच वाटत असते. त्यायोगे परमात्मा स्पर्शाने आपला उद्धार व्हावा असेच वाटत असते. चलसजीव उत्क्रांत होत होत मानवी देह धारण करतो. नरदेही आपल्या अनन्यसाधारण प्रगल्भ बुद्धीने आत्मज्ञान मिळवून आत्मसाक्षात्कारी होऊ शकतो, आत्मस्वरूप होऊ शकतो. त्यायोगे आपला आत्मोद्धार करू शकतो. इतका प्रगल्भ उत्क्रांत असा नरदेह यासाठीच असतो. परंतु अचल सजीव सृष्टीने, वनस्पती सृष्टीने, अचल निर्जीव सृष्टीने परमात्म्याबद्दल आपली कृतज्ञता, आपली सेवा व्यक्त करायला काहीही उपाय नाही. त्यांना आपले संचित भोग उपभोगून संपवण्यासाठी काहीच उपाय नाही. भक्ताची ही प्रतिमा पूजा, मूर्तीपूजा त्यांचा हा योग जुळवून आणते, तेव्हा सगुण भक्तीला अनन्य महत्त्व आहे. वेदव्यासांनी अनुराग असलेली सगुण उपासना म्हणजे भक्ती असे सांगितले आहे. याला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. परमात्म्याची पूजा ही तन, मन, धन, बुद्धी म्हणजेच देहभान हरपून, सांसारिक भौतिक सौख्य अर्पून झाली पाहिजे. याचा अर्थ हात, पाय किंवा मान कापून परमात्म्याच्या चरणी व्हायची नाही, किंवा धनसंपत्ती त्याच्या मंदिरातल्या धर्मदाय पेटीत मोकळी रीती करायची नाही, किंवा निर्बुद्ध होऊन शून्य मनाने त्याची पूजा करायची नाही. जे करायचे आहे ते फार साधे, सरळ, सोपे आहे, परंतु त्याचे प्रत्यक्ष आचरण मात्र महाकठीण आहे. परमात्म्याची पूजा करताना तो एकमेव परमात्माच आता या विश्वात आहे, बाकी सर्व अस्तित्व लय पावले आहे अशी आपली अवस्था झाली पाहिजे. पूजा करताना त्या एका परमात्म्या व्यतिरिक्त अन्य भाव मनात येता कामा नयेत. एका बाजूला पूजाविधी करत असताना संसाराचे, कचेरीचे, धंद्याचे विचार जर मनात येत असतील तर ते पूजेचे विडंबन आहे. ती परमात्म्याची पूजा नाही. त्यापेक्षा पूजा न करता संसार करा, नोकरीवर जा, धंदा सांभाळा. सध्या तुमच्यासाठी तेच योग्य आहे. अनेक ठिकाणी घराण्याची परंपरा म्हणून पूजाविधी उरकला जातो. त्यापेक्षा ती तुम्हाला न रुचणारी परंपरा बंद करावी, परंतु पूजेची चेष्टा होऊ देऊ नये.
परमात्मा तुमच्याद्वारी माझी पूजा कर असे विनवायला कधीही आला नव्हता आणि कधी येणारही नाही. तुम्ही या विश्वात भौतिक सुखदुःखात कायमकरिता पिचत पडाल म्हणून त्याचे काहीही बिघडत नाही. मात्र अशावेळी सौख्य मिळावे आणि दुःख हरण करावे म्हणून परमात्म्याला साकडे घालू नका. जे भोग आहे ते स्वतः उपभोगा आणि त्या भ्रामक मौजमजेत आयुष्य उपभोगा. परमात्म्याला तुमच्या उद्धाराची काहीही घाई नाही, परंतु ज्या दिवशी या सर्वांमधून बाहेर पडावे असे वाटेल त्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून त्याच्या पायी सेवेला व्हावून घ्या. तो दयाळू आहे, तुमचा स्वीकार करायला तत्पर असेल. परमात्म्याच्या पूजाविधीतून अनुराग निर्माण झाला पाहिजे तर आणि तरच ती पूजा असते. भक्तानेच परमात्म्याला एका छोट्याशा प्रतिमेत सीमित करून स्वतःपुढे दृश्य रूपात प्रकट करून ठेवलेले असते. कारण हे असे सगुण रूप त्याच्या पचनी पडते. या सगुणाची पूजा करताना भक्ताचे देहभान हरपून जाते. पूजाविधी करताना आपण काही सोपस्कार करत आहोत, आपण काही विधी करत आहोत हे त्याचे भान सुटते. तो त्या प्रतिमेत तल्लीन होतो. त्याला त्या परमात्म्याच्या प्रतिमेत परमात्म्याची प्रतिमा न दिसता प्रत्यक्ष परमात्माच दिसू लागतो. तो स्वतः ती प्रतिमा होतो, ती प्रतिमा जगू लागतो. तो आणि ती प्रतिमा यातील अंतर संपून जाते. भक्त परमात्मा होतो. देहभान हरपून नाचू गाऊ लागतो. तो आता हे विश्व ओलांडून त्याच्या आतीत परमात्म्याच्या भेटीत रममाण होतो. पूजा करायला त्या विराटाला एका छोट्याशा प्रतिमेत सीमित करणारा भक्त स्वतःच विराट होतो. तो स्वतःच त्या मंदिरातून दूर जाऊन विश्व ओलांडून त्या विराटात सामावून जातो. जेव्हा तो या भारावलेल्या अवस्थेतून बाहेर येतो तेव्हा त्याच्या लक्षात येते की मी पूजा करायला जेथे उभा होतो तेथेच आत्ताही उभा आहे. मी कोठेही गेलो नव्हतो, मी कोठून आलोही नाही, परंतु माझ्यात एक अद्भुत बदल झाला आहे. मला ते दर्शन झाले आहे. समोर तर जिची मी पूजा करत होतो ती एक निर्जीव प्रतिमा आहे. मग मी जे अनुभवले ते काय होते? याचा अर्थ परमात्मा म्हणजे इतर काही नाही तर मी म्हणजेच तो परमात्मा आहे. हा साक्षात्कार त्याला होतो. सगुणातून निर्गुणात आविष्कार होतो. आता पूजाविधी सोपस्कार राहत नाहीत. आतून परमात्म्याच्या मिलनाची ओढ लागते. भक्त जेथे असेल तेथे मानसपूजा सुरू होते. जपजाप्य तर श्वासासारखे एका बाजूला चालूच असते. हा साक्षात्कारी त्या भारावलेल्या अवस्थेतच जीवन जगू लागतो. त्याला सर्वत्र परमात्म्याशिवाय अन्य भाव राहत नाही. हरिओम.